सलोनी है। मैं कक्षा 12वीं में पढ़ती हूँ। हमारे जो सालिकसा तरफ से आने वाले साखरी टोला गाँव है, वहाँ पे बाग नदी का प्रवास होता है, बट पुलिया डैमेज हो चुकी है, इसलिए भारी वाहन वहाँ से बंद किया गया है। हमारी पढ़ाई में बहुत दिक्कत जा रही है, क्योंकि हमें रास्ते में वाहन नहीं मिल रहा है, पैसे देकर आना पड़ रहा है या फिर लिफ्ट मांग के आना पड़ता है। इसलिए सरकार से हमारी विनती है कि एमपी की तरफ से वो हमारे लिए वाहन की सुविधा कराए, इससे हमारी पढ़ाई में बहुत मदद होगी। माझं नाव सलोनी थेर आहे। मी कक्षा 12वीत शिकते। मी सालेकशाहून येणारी विद्यार्थिनी आहे। आमच्या साखरीटोला येणारी रस्ता ते पूल बंद आहे, ते बस येत नाही। असे मधून शाळेत यायला लागते, त्याची लिफ्ट मागून यायला लागते, त्यामुळे खूप त्रास होते। आमची एवढीच विनंती आहे की आमची बस सुरू करण्यात यावी, अशी शासनात विनंती आहे। कुछ 4-5 साल पहले इसका ये वाले पुल का ऑडिट हुआ, बागनदी पुल का, और जिसमें पाया गया कि ये पुल कभी भी गिर सकता है और क्षतिग्रस्त है, तो और हिल रहा है बड़े वाहनों के जाने के वक्त में। तो ऑडिट में ये सारी चीज़ें पास हुई और वहाँ पर बाकायदा बोर्ड लगाए गए कि यहाँ से जड़ वाहन न ले करके जाया जाए, नहीं तो कभी भी हादसा हो सकता है करके। लेकिन उसके बावजूद भी जड़ वाहनों की आवाजाही होते रही और बाद में ध्यान में आया कि कुछ भी बंद नहीं हो रहा है करके। और गए बार भी हमने कलेक्टर साहब को निवेदन दिए थे बाकायदा, और कुछ कार्रवाई नहीं हुई। लेकिन इस वक्त में जब निवेदन दिया गया कि यहाँ से जड़ वाहन जाने के बाद पुल कभी भी तकलीफ में आ सकता है करके, तो कार्रवाई हुई है और एक हाइट लगाया गया है। अब हाइट लगाने की वजह से ऑब्वियसली बड़े वाहन जो थे, साथ साथ में अब बच्चों के लिए जाने वाली बसेस भी बंद हो गई। बसेस है, एम्बुलेंस है, या जो भी हाइट वाले वाहन है वो सारे बंद हो गए। बच्चों को परेशानियां हो रही है, ये हमको भी ध्यान में है। बस आगार प्रमुख से बात की गई है, उन्हें बोला है कि हम लोग एमपी से परमिशन लेते हैं और कुछ मानव विकास की बसेस चालू की जाएगी, लेकिन उसको देर है, वक्त है। और बच्चे लोग हैं जो प्राइवेट वाहन का लिफ्ट ले करके, चाहे 2 व्हीलर हो, 4 व्हीलर हो, या अपना पैसा खर्च करके जा रहे हैं अभी फ़िलहाल में। हां, वाघ नदीवरील पूल हा मागील 2-3 वर्षापासून नादुरुस्त आहे आणि त्यामुळे जड वाहन गेल्यानंतर तो थोडा हालत होता। त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती केली होती की सदर पूल वरील जड वाहतूक बंद करण्यात यावी, आणि त्या विनंतीनुसार प्रशासनाने 13 मार्च 2023 रोजी नोटिफिकेशन काढलं होतं की सदर पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात यावी। तर त्या अनुषंगाने आता यावर्षी हाईट बॅरियर लावून जड वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। तरी जड वाहतूकधारकांनी थोडं म्हणजे याबद्दल सहकार्य करून आपला जो पर्यायी रस्ता आहे, लांजी रोडवरील कुलपा मार्गे असा एक दुसरा रस्ता आहे, त्या मार्गाने आपली जड वाहतूक न्यावी व प्रशासनाला सहकार्य करावं। 2 वर्षापासून आम्ही फॉलोअपमध्ये आहोत। आमदार साहेबांनी सुद्धा विधानसभेमध्ये यावर्षी सदर पुलाच्या मंजुरीविषयी प्रश्न उपस्थित केला होता, पण निधी अभावी म्हणा किंवा अजून काही कारणास्तव जो काही कारण असेल प्रशासनाचा, तर अजून मंजुरी मिळालेली नाही। पण आम्ही प्रयत्नरत आहोत आणि जसंही त्या कामाला मंजुरी मिळते तर नवीन पुलाच्या कामाची सुरुवात होईल। माझा व्यवसाय शिवणकर पोल्ट्री ह्या नावाने आमगाव तालुक्यामध्ये आहे आणि आमचा व्यवसाय आमगावपासून सालेकसा आणि दरेकसा त्या एरियामध्ये आम्ही माल सोडायला जातो आणि आमच्या गाड्या खरेदी करायला छत्तीसगड MP ह्या क्षेत्रामध्ये पण जातात आणि खूप वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आम्ही व्यवसाय करत आहोत। सध्या आमगाव ते सालेकसाला जाणाऱ्या रोडवर असलेला जो नदीवरचा पूल आहे तो धोकादायक असल्यामुळे प्रशासनाने त्याच्यावर बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्यामुळे आमच्या गाड्यांना 10 ते 12 किलोमीटरचा फेरा घेऊन त्या सालेकसाला माल सोडायला जायची गरज पडते आणि माल खरेदी करायला जर छत्तीसगडला जायचं आहे किंवा तिकडच्या गाड्या आमच्या एरियात येतात तर त्यांना पण फेरा करून इकडे यावं लागते। त्यामुळे आमच्या व्यवसायावर खूप प्रभाव पडलेला आहे आणि आम्हाला नुकसान होत आहे। तरी पण प्रशासनाशी आमची विनम्र विनंती आहे की त्या पुलाचा बांधकाम लवकरात लवकर करून नवीन पुलाचं निर्माण करावा आणि आमच्यासारख्या व्यवसायांना, छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायामध्ये आम्हाला हातभार लावा आणि लवकरात लवकर ह्या पुलाचं निर्माण करावं अशी विनंती। आमगाव ते सालेकसाला जाणारा जो मार्ग होता
तो त्या मार्गावर ब्रिज आहे, त्याला तडा आल्यामुळे तो मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही त्या मार्गावरची पर्यायी व्यवस्था तिरखेडी ते साक्रीटोला मार्गे साकोलीपर्यंत केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. जो आता आम्ही मार्ग दिलेला आहे साक्रीटोला, त्या मार्गावर 12 किलोमीटर वाढत असल्यामुळे 12 जान आणि 12 असे 24 किलोमीटर वाढत असल्याने अर्धा ते पाऊण तास वाढलेला आहे. त्यामुळे मुलांना वेळेवर शाळेला पोहोचण्यामध्ये अडचणी होऊ शकते. पण जर आम्हाला फुलपालांजी मार्ग मिळाला असता तर हा वेळ वाचला असता त्यांचा, पण ते वेळेवर शाळेत पोहोचू शकले असते.